पुणे जिल्ह्यातील मंचर येथे उघडकीस आलेल्या दूध भेसळीच्या मोठ्या रॅकेटमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट अहिल्यानगरपर्यंत पोहोचले असून राहुरी येथील तिघांसह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एवढंच नाही तर अहिल्यानगरातील एका मोठ्या दूध ब्रँडचं नावही तपासात समोर आल्याची चर्चा असून या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नेमकं मंचरमध्ये काय सापडलं? कृत्रिम दूध तयार करण्याचा फॉर्म्युला कसा तयार केला जात होता? हा फॉर्म्युला कोणकोणत्या जिल्ह्यांपर्यंत पोहोचला? अहिल्यानगरमधील कोणत्या लोकांवर गुन्हा दाखल झाला? आणि आता पुढे तपासाची दिशा काय असणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच। बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण। चला तर मग मुद्देसूद पाहूया। मुद्दा क्रमांक 1, मंचरमध्ये नेमकं काय उघडकीस आलं? अन्न व औषध प्रशासनाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंचर येथील नवाकार डिस्ट्रीब्युटरच्या गोदामावर छापा टाकला। या कारवाईत दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या पावडर, द्रवरूप रसायने, व्हेजिटेबल ऑइल, डिटर्जंट आणि इतर रासायनिक पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला। प्राथमिक तपासात या सर्व साहित्याचा वापर करून कृत्रिम दूध तयार करण्याचा फॉर्म्युला तयार केला जात असल्याचं समोर आलं। या कारवाईनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे। मुद्दा क्रमांक 2, कृत्रिम दूध तयार करण्याचा फॉर्म्युला नेमका काय होता? तपासात समोर आलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या पावडर, रासायनिक द्रव्य आणि तेल एकत्र करून अगदी कमी वेळात मोठ्या प्रमाणावर कृत्रिम दूध तयार करण्याची पद्धत विकसित करण्यात आली होती। या फॉर्म्युलाच्या मदतीने एकाच वेळी तब्बल 1000 लिटरपर्यंत कृत्रिम दूध तयार करणं शक्य होत असल्याचा संशय आहे। हे दूध सामान्य ग्राहकांना खऱ्या दुधाप्रमाणे विकलं जात असल्याची शक्यता तपासली जात आहे। मुद्दा क्रमांक 3, अहिल्यानगरपर्यंत या रॅकेटचे धागेदोरे कसे पोहोचले? मंचर येथील आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाचा विस्तार करण्यात आला। त्यामध्ये राहुरी तालुक्यातील प्रमोद घोरपडे, प्रमोद कडू, अजित करंडे तसेच वाळकी येथील शुभम गिरवले यांनी हा फॉर्म्युला विकत घेतल्याची माहिती समोर आली। यानंतर या चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी प्रत्यक्षात कृत्रिम दूध तयार केलं होतं का याचा तपास सुरू आहे। मुद्दा क्रमांक 4, 6 जिल्ह्यांपर्यंत पोहोचलेलं मोठं नेटवर्क। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हा फॉर्म्युला केवळ एका भागापुरता मर्यादित नव्हता। 6 वेगवेगळ्या जिल्ह्यातील दूध संकलन केंद्र चालकांपर्यंत तो पोहोचला जात होता। त्यासाठी स्वतंत्र संपर्क यंत्रणा, पुरवठा साखळी आणि रसायनांचा पुरवठा करणारे वेगवेगळे लोक कार्यरत होते। त्यामुळे हे एखाद्या छोट्या भेसळीचं प्रकरण नसून संघटित रॅकेट असण्याची शक्यता अधिक बळकट होत आहे। मुद्दा क्रमांक 5, अन्न व औषध प्रशासनाची मोठी मोहीम। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळखोरांविरोधात राज्यभर मोहीम सुरू केली आहे। या प्रकरणानंतर मंचर पोलीस आणि अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकले। संशयित दूध संकलन केंद्रांमधून नमुने जप्त करण्यात आले असून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे। या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। मुद्दा क्रमांक 6, मोठ्या दूध ब्रँडचं नावही तपासात। या तपासादरम्यान अहिल्यानगरातील एका मोठ्या दूध ब्रँडचं नावही संशयाच्या भोवऱ्यात आल्याची माहिती समोर येत आहे। मात्र सध्या या संदर्भात अधिकृतपणे कोणावरही दोष निश्चित करण्यात आलेला नाही। तपास यंत्रणा सर्व पुरावे, व्यवहार, पुरवठा साखळी आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करत आहे। त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही। मुद्दा क्रमांक 7, मोबाईल, सीसीटीव्ही आणि पुरवठा साखळीची चौकशी। तपास यंत्रणांनी आरोपींचे मोबाईल फोन, सीसीटीव्ही फुटेज, वाहतूक व्यवस्था, आर्थिक व्यवहार आणि पुरवठा साखळीचा बारकाईने अभ्यास सुरू केला आहे। कृत्रिम दूध नेमकं कुठे तयार झालं, कुठे पाठवलं गेलं आणि किती प्रमाणात विकलं गेलं याचा शोध घेतला जात आहे। या तपासातून आणखी काही आरोपी आणि संबंधितांची नावं समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुद्दा क्रमांक 8,
सामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी? या प्रकरणामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांनी विश्वासार्ह आणि अधिकृत स्रोतांकडूनच दूध खरेदी करावं. संशयास्पद दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आढळल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असं आवाहनही करण्यात येत आहे. कारण अशा प्रकारचं कृत्रिम दूध आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. या संपूर्ण प्रकरणातून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, मंचरमध्ये उघडकीस आलेलं दूध भेसळीचं प्रकरण हे केवळ एका गोदामापुरतं मर्यादित नसून त्यामागे मोठं संघटित नेटवर्क कार्यरत असण्याची शक्यता आहे. दुसरी, या रॅकेटचे धागेदोरे आता अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांपर्यंत पोहोचले असून तपासाची व्याप्ती आणखी वाढू शकते. आणि तिसरी, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असल्याने तपासात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. आता तुम्हीच सांगा, अन्न भेसळ करणाऱ्यांवर फक्त गुन्हे दाखल करणं पुरेसं आहे का, की अशा आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून जन्मठेपेसारखी शिक्षा व्हायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.